आपण नुसतं वाचायला हा मस्त वाटायले, हा वाचलं वाचलं, माहितच नाही तुला ह्या सगळ्या लाईनवरती प्रश्न आलेला आहे किंवा येऊन पण जाऊ शकतो. याच्यावरती प्रश्न आलेलाच आहे की छत्रपती प्रताप सिंहाचे प्रमुख सल्लागार कोण होते. मग ते इंग्लंडला कशामुळे गेले. ओके, छत्रपती प्रताप सिंहावरती यांच्यावरती अन्याय झाला, त्यांची गादी दुसऱ्या भावाला दिली, अन्याय दूर करण्यासाठी म्हणून ते गेले. ओके, प्रताप सिंह जे राजे आहेत त्यांच्या मृत्यूच्या 9 दिवस आधी ते भारतात आले. प्रताप सिंह काय म्हटले, जिंकूनच ये बापा, हरून येऊ नको. पण ते नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, प्राचार्य S.S. काठाळ सरांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकातला पहिला टॉपिक आपण बघणार आहोत. आणि त्याच्यातमध्ये जवळपास 18 पेजेस आहेत. 18 पेजेसमध्ये नेमकं काय वाचू, एक्झाम ओरिएंटेड कशावरती फोकस करू, आणि मेन प्रश्न आहे अंडरलाईन कुठं करू किंवा हायलाईट कुठं करू. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, सर आम्ही वाचतो पण आम्हाला कळत नाही सर प्रश्न कुठे आलाय, जुने प्रश्न आम्ही वाचत नाही. मग पहिल्याच वेळेस जर असं कोणी सांगणार असेल की बाळू इथं अंडरलाईन कर, किंवा बबल्या इथं याच्यावरती प्रश्न आलाय की 1818ला पेशवाईचा अस्त झालाय आणि ब्रिटिशांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली आहे, याच्यावरती जर प्रश्न आलाय असं जर कोणी म्हटलं असेल तर तुझं काम फक्त काय आहे की तुला इथं अंडरलाईन करायचंय, लाल पेनने अंडरलाईन करायचं, हायलायटरला पैसे घालायचे नाही, 2-4 रुपयाची 2 रुपयावाली 2.5 रुपयावाली लालची पेन घ्यायची, अंडरलाईन करायचं, इथं असं क्वेश्चन करायचं, याला असं गोल करायचं, हे इसवी सन तुला पाठ पाहिजे आणि त्याच्यावरती प्रश्न आहे, पहिलं हे करायचंय. कन्सेप्ट पण मी सांगतो, पण ह्या लेक्चरमध्ये जवळपास मला वाटतं की जास्तीत जास्त मी कन्सेप्ट पेक्षा कुठे फोकस करायचे, कुठे अंडरलाईन करायचे ते, आणि जमलं तर कन्सेप्ट पण काही प्रमाणात सांगतो. म्हटलं तर कन्सेप्टचं दुसरंही लेक्चर टाकू, बघू आपण काय काय होतंय ते, किती वेळ होतो ते. तर पहिलंच पेज आहे, पहिल्यांदा आपण बघूयात की बाबा नेमकं चॅप्टरचं काय नाव आहे, त्याच्यानुसार आपल्याला कळतंय काय फोकस करायचंय. की 19व्या शतकात, आता 19वं शतक म्हणजे काय बऱ्याच जणांना कळत नाही आणि तिथं जांगडगुत्ता होतो. काय असतंय सर 19वं शतक म्हणजे काय, 1900 ते 1999 असं, किंवा असं धरू शकतो आपण 1901 ते 1999. आता 20वं शतक, ओके, 19वं शतक म्हणजे काय हेच, ओके, या पद्धतीनं 1901 ते 1999 या. 21वं शतक म्हणजे काय, ज्यात सध्या 21वं शतक आहे 2001 ते 2099, ही बेसिक गोष्ट झाली. चला इथून सुरुवात केली आपण 19व्या शतकाच्या प्रारंभ आधी काळातील महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आपण या पुस्तकात बघणार आहोत. ओके, हे पुस्तक आहे, मी बघितलंय असेल कव्हर थंबनेल पण. ओके, एकदम टू द पॉइंट बघू, पटापट बघू आणि एकदम तुम्हाला फायदा होणार. पुस्तक जर समोर असेल तुमच्या असं तर तुम्ही लगेच नोट डाऊन करू शकता की सरांनी कुठे कुठे अंडरलाईन केलंय. महाराष्ट्राचा फोकस आपल्याला बघायचा आहे. त्याच्यात काय काय बघायचंय बाप्पा, त्याच्यात बघायचंय आपल्याला सामाजिक धार्मिक स्थिती आपल्याला बघायची आहे. सामाजिक, ओके, धर्माच्या रिलेटेड, आणि समाजात जाती भेद समाज सगळं आपल्या आजूबाजूला जे काही आहे, कोणी आपल्याला शिव्या घालतंय, कोणी आपल्याला चांगलं बोलतंय, कोणी आपली काशी करतंय, कोणी आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतंय, कोणी आपला कौतुक करतंय, सगळ्या गोष्टी धर्माच्या रिलेटेड पहिले कसं होतं ते आपल्याला बघायचंय. आता बघायचंय आपल्याला सर इतिहास, पण आपण पहिल्याच पेजवर बघायला सर इथं त्यांनी सांगितलंय की 1918ला पेशवाईचा अस्त झाला. ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, डेट पण विचारलेली आहे. ओके, आणि ब्रिटिशांची राजवट महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्याच्यानंतर भूगोलचा काय भाग दिलाय की महाराष्ट्रात चळवळ वगैरे वगैरे. तर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली रे, महाराष्ट्र दिन कधी आहे, 1 मे 1960. हे भूगोलमध्ये याच्यावरती प्रश्न आलाय, म्हणजे याला तू अंडरलाईन करणं गरजेचं आहे. इकडे बघा, याला असं मी हायलाईट केलंय, तुम्हाला दिसतंय म्हणून, म्हणजे दिसा चांगल्या रीतीने दिसावं म्हणून. बघूयात आपण. ओके, तुम्हाला एकदम क्लिअर दिसत आहे, काहीच वाद नाहीये. महाराष्ट्राचा वर्धापन दिन कधीचा आहे, 1 मे 1960, 1 मे महाराष्ट्राचा वर्धापन दिवस. त्याच्यानंतर काय काय गोष्टी आहेत. आता याच्यात कसं दिलंय की क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ वगैरे भूगोलच्या गोष्टी दिल्यात. तर याच्यात काही गोष्टी अपडेटेड नसू शकतात, म्हणजे पुस्तक लवकर अपडेट होत नाही, भूगोलचं पुस्तक अपडेट होतं, कारण इतिहासात बदलत नसतं काही. हे जे फॅक्ट्स आहेत की समजा आता 36 जिल्हे आहेत, उद्या 2-4 जिल्हे नवीन बनवले, तर तुम्ही उघड डोकं खाचवायचं नाही, इथं कसं काय कमी दिले असं, म्हणजे ते अपडेट होत राहतात. ओके, त्याच्यामुळं आणि याच्यात फक्त काय बघायचं, कुठे कुठे प्रश्न आलाय, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ याच्यावरती प्रश्न आलाय. हे जे आहे 3,07,713 पाठ पाहिजे. ओके, मी भूगोलच्या लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल बोलेल, पण महत्वाचा मुद्दा काय आपला, किंवा अंडरलाईन कुठं करू. याच्यातून पण मला कळलं पाहिजे की मी भले इतिहासचा अभ्यास करायलो, भूगोल बद्दल दिलंय, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ राजस्थान मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. ओके, पहिलं राजस्थान, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं महाराष्ट्र.
ओके, मग हे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रात किती तालुके त्याच्यावरती प्रश्न आलाय, किती झेडपी, किती महानगरपालिका वगैरे वगैरे, पंचायत समिती पूर्ण प्रश्न आलाय, किती विभाग, काय महत्वाचा मुद्दा काय आपल्याला कुठं अंडरलाईन करू. ओके, तर आता आपण पटापट बघूयात इतिहासच्या बाबतीमध्ये. आता हे सर झालं सर, आता भूगोलच्या बाबतीत हे 6 विभाग. याच्यामध्ये काय दिलंय की नागपूरच्या रिलेटेड, विदर्भाच्या रिलेटेड काही गोष्टी दिल्या, कुठले जिल्हे कधी होते, कर्नाटक बॉर्डरच्या रिलेटेड किंवा कर्नाटक मधले किंवा महाराष्ट्राचं कर्नाटकची काही जिल्ह्यांचा, काही गावांचा आवाज आहे याच्यात दिले. हे फक्त एकदम मस्तपैकी वाचून घ्यायचं. ओके, हे बघा नागपूर वगैरे वगैरे, याला तुम्ही असे अंडरलाईन पण करू शकता की कर्नाटकातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले, धारवाड, बेळगाव, विजापूर हे जिल्हे पहिले मुंबई प्रांतात होते. ओके, तर त्या पद्धतीनं एकदम रिलॅक्स पद्धतीने वाचून घ्यायचं. म्हणजे पहिल्या पेजवरती तुम्हाला कळलंय कुठं फोकस करायचं, कळलंय ना, एकदम ओके कार्यक्रम झालेला आहे. आता पुढे जाऊया आपण. आता हे पूर्ण 7वं पेज संपलं, म्हणजे पहिलंच पेज धरू आपण या पुस्तकाचं. पहिल्या पेजवरती तुम्हाला एकदम कळलंय. आता दुसऱ्या पेजवरती जाऊ. आता आपल्याला काय वाचायचंय तर इकडे बघा, याच्यामध्ये हे पूर्ण तुम्ही वाचायचंय. याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी महाराष्ट्रातील गतिशून्य अवस्थेवर टीका करताना लिहिले होते की गोपाळ गणेश आगरकर यांनी काय म्हटलंय, असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीत काय काय बोललंय असं नाही विचारलं जात, पण एखादा फेमस कोट आहे, एखाद्या गोष्टीवरती टीका केलेली आहे, किंवा एखाद्या एका समाजसुधारकाने दुसऱ्या समाजसुधारक टीका केली, किंवा काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात, त्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न नाही आहेत. काही मोजक्या किंवा काही चांगल्या गोष्टीवरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळं या गोष्टीला फक्त एवढंच अंडरलाईन करायचंय आणि बाकीचं एकदा वाचून घ्यायचंय. म्हणजे असं नाही, फक्त तुम्हाला याच्यावरती कळलं पाहिजे की गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती प्रश्न पुढे इतिहासात जिथे जिथे नाव येईल तिथे प्रश्न येणार आहे, आणि यांनी काहीतरी म्हटलंय बा, एवढं फक्त क्लिक झालं पाहिजे, बस तेवढंच अंडरलाईन करायचंय. त्यांनी काय काय म्हणलंय याच्यावरती अंडरलाईन करायची गरज नाही. आपल्याला ह्या 1 ओळ किंवा ही 2 ओळ अंडरलाईन केली की क्लिक होतंय, गोपाळ गणेश आगरकर यांनी काय काय म्हटलंय, संपला कार्यक्रम. ओके, एवढं पूर्णपणे रीड करून घ्यायचंय. ओके, आता खाली आपण बघूयात की 19व्या शतकाच्या प्रारंभीचे समाज जीवन कसं कसं होतं. ओके, ते आपल्याला बघायचंय. ती बघत असताना पण आपण नेमकं त्याच्यात काय बघायचंय, किंवा कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की नुसतं वाचायचंय का, ओके, का नुसते नोट्स काढायच्यात, नोट्स पण कशा काढायच्यात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी जिथं जिथं अंडरलाईन केलंय, आता इथं पहिल्या, तर मला सांगा, इथे समजा मी आहे, इकडे बघा, हे कशाला लिहून काढता तुम्ही, ह्या पेजवरती तुम्हाला कळतंय ना की याच्यावरती प्रश्न विचारलाय, इथे आपण लिहिलंय क्वेश्चन. ओके, तर याला बोंबल्याला कशाला वहीवर लिहित बसायचंय, इथेच अंडरलाईन केली ना. ह्या पेज बघत असताना हे तुम्हाला वाचायचंय, हे तुम्हाला वाचायचंय, हे तुम्हाला वाचायचंय, हे जेवढं अंडरलाईन केलंय तेवढंच वाचायचंय रिव्हिजनच्या वेळेस. ओके, आणि पहिल्या 3 ते 4 वेळेस तुम्ही लाईन टू लाईन वाचू शकता, आपला काही वाद नाहीये. रिव्हिजन कसं करायचंय तर ह्या पॉइंटलाच फक्त फोकस करायचंय, बाकी स्किप करून टाकायचा कार्यक्रम. ओके, हे समजलंय तुम्हाला, समजणारच. समजलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मला कळेल की विद्यार्थ्यांना कळतंय आणि अजून एनर्जी येईल, अजून व्हिडिओ टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, युट्यूबला हा व्हिडिओ जाणार आहे आणि ऍप्लिकेशनला याचा वेगळा कोर्स जो इतिहासचा असेल त्याच्यामध्ये पण असेल. ओके, आता याच्यामध्ये आहे की 19व्या शतकाच्या प्रारंभीचं समाज जीवन कसं कसं होतं कडे. तर ह्याच्यात जे पॉइंट्स आहेत, याच्यात जे काही पॉइंट्स असतील, ओके, आपण बघूया त्याच्यामध्ये किती पॉइंट्स आहेत ते पण बघूयात आपण. ओके, याच्यामध्ये जवळपास 5, 6, 7, 8, 9, 10, ओके, भरपूर पॉइंट आहेत. ओके, 16 पॉइंट आहेत जवळपास. तर 16 पॉइंट आपण लक्षात घ्यायचे बा, कुठले कुठले होते. आता समजा हा पहिलाच पॉइंट आहे जाती संस्था. मग जाती संस्था पूर्ण वाचायच्यात आपल्याला, हे 16 पॉइंट पूर्ण वाचायचे. ओके, शांत दिमागानं, लाईन टू लाईन. पण आता महत्वाचा मुद्दा आहे, चला प्रश्न कुठून येतो. ओके, म्हणजे एवढा भापट पसारा पुस्तकात सगळ्याच असतो, पण आपल्या कामाचं काय हे ज्याला कळलं तो जिंकला. नाही तर मग एवढं बघून टेन्शन आलं, पुस्तकाचे पेज बघून टेन्शन आलं, मग तू वेडाच आहेस. तसं टेन्शन घ्यायची गरज नाही. टेन्शन काय घ्यायचंय तर टेन्शन पहिले तर घ्यायचंच नाही. फक्त एक जबाबदारी आपली काय, किंवा एवढे पेजेस वाचायचे, कुठे अंडरलाईन करायचे, कुठे प्रश्न आलाय. तर पहिला इथे प्रश्न येऊ शकतो की काय, इसवी सन 1707 ते 1818च्या काळात पेशवे सत्तेवर आल्याने समाजात त्यांचा अग्रक्रम होता. ओके, पेशवाई कुठल्या काळात आली एवढं फक्त लक्षात घ्यायचंय. आणि जातीच्या रिलेटेड जे काही होतं, म्हणजे आता असा ब्राह्मणात पण कुठल्या जाती होत्या बाबा, देशस्थ विरुद्ध कोकणस्थ असा वाद होता तेव्हाचा. ओके, त्या काळातलं ते बोलतायत. असं फक्त एक जनरल वाचून घ्यायचं फक्त. ओके, म्हणजे जाती संस्था कशा कशा होत्या बाबा, कुठल्या जाती होत्या, कुठल्या काय कमी जास्त होतं, काय होतं, सगळी भानगड ती वाचून घ्यायची शांत डोक्याने. आणि महत्वाचा मुद्दा काय की एवढं ह्या 2 गोष्टी फक्त आपल्याला बघायच्यात. बाकी एखादी 2 राहिली असेल तर तुम्ही प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला क्लिक होतं. पण मेन याच्यात असं 100% प्रश्न विचारण्यासारखं जास्त काही नाहीये. पण याच्यात कन्सेप्ट आहे जी वाचूनच क्लिअर होऊन जाते, काही त्याच्यात वाद नाही. मी बोलायचं तर याच्यावरतीच घंटाभर बोलू शकतो.
पण तुमचा वेळ जाईल सध्या. त्याच्यामुळे पहिले फोकस कशावरती करायचा, नंतर मग आपण चल देऊ की लेक्चर 2-2 तास पारायण करू, कीर्तन करू, मस्त, काही प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल. महत्वाचं वेळ वाचला पाहिजे. ओके. बाकी पोट जाती किती काय हे पूर्ण त्याच्यात दिलेलं आहे, आपला काही त्याच्याबद्दल वाद नाही. ओके. आता याच्यात जर बघितलं की कुण्या जातीत काय काय असा प्रश्न विचारला जात नाही, पण आपल्याला एक जनरल माहित पाहिजे बापू, कोकणस्थ, देशस्थ, कराडे, सासवत, देवरुखे वगैरे ब्राह्मणांच्या पोट जातीमध्ये काय होत होते रे, विवाह होत होते, तेव्हाच सांगतोय मी. ओके. आताच नाही. एक आपल्याला कळलं पाहिजे हे ब्राह्मण समाजातल्या एक पोट जाती आहेत, बस एवढं कळलं पाहिजे. बाकी आपला काही त्याच्यात प्रश्न येण्यासारखा शक्यता खूप कमी आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये पेशवाईचा एक नियम होता त्या काळात. काय होता की जातीसाठी त्या काळात जाती व्यवस्थेचं हे होतं, म्हणजे गोष्ट बोलली जायची की जातीसाठी खावी माती. ओके. तेव्हा बोललं जातं, आता तसं केलं जात नाही. ओके. त्याच्यासाठी जुने सोडू नये व नवे स्वीकारू नये असा काय रे पेशवाईचा एक नियम होता त्या काळात. त्या काळात पेशवाई होती, ते म्हणायचे काय करायचं, नवं स्वीकारायचं नाही आणि जुनं सोडायचं नाही. मग प्रगती थांबून गेली. ओके. त्या काळातलं ते सगळं आहे. आपण फक्त काय शिकायचं बाबा, हे मराठीतल्या 2 म्हणी येऊ शकतात आपल्याला. ओके. ते मराठीचा अभ्यास आपला होतो, म्हणजे भूगोलचा अभ्यास व्हायलाय, इतिहासचा व्हायलाय, मराठीचा व्हायलाय, नोट्स कशा काढू ते बी कळायलंय, अभ्यास कसू ते सगळंच कळायलंय सर तुमच्या लेक्चर मधून. हाच फायदा आपल्या लेक्चरचा आहे. त्याच्यानंतर काय, चित्पावन ब्राह्मणांचे वर्षत्व. काय कन्सेप्ट बाबा, हे चित्पावन ब्राह्मण म्हणजे काय, की नेमकं कशाचे रिलेटेड आहे, एवढं तरी कळलं ना आपल्याला पहिल्यांदा. लय झालं. ओके. ते आहे. स्वातंत्र्य चळवळी तरी हे चित्पावन अग्रेसर होते. मग नेमकं काय, चित्पावन म्हणजे काय, कोकण असतं, एवढं लक्षात घ्या. आता ब्राह्मणांच्या त्या जाती होत्या, आपण आताच बघितले होते, चित्पावन ब्राह्मण वगैरे वगैरे, तर ते तुम्हाला कळलं. बाकीचं मग कशामुळे काय, एकदा रीड करून घ्यायचं. चित्पावन, हा चित्पावन म्हणजे काय, कोकण असतं, ब्राह्मण वगैरे वगैरे, संपला कार्यक्रम. आणि नेमकं काय भानगड आहे, हे एकदा वाचलं एवढं, कसं वर्चस्व आहे काय, संपला कार्यक्रम. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं काय होतं रे, अग्रेसर, चित्पावनच अग्रेसर होते त्या काळात पण, स्वातंत्र्य चळवळीत पण. एवढं. नंतर जिथं नाव येईल चित्पावन, तुम्ही म्हणणार कोकणस्थ ब्राह्मण, संपला कार्यक्रम. एवढंच घ्यायचंय आपल्याला बस. मग बाकी जेवढं तुम्ही जास्त वाचाल तेवढं तुम्ही जिंकाल. ओके. ही महत्वाची गोष्ट आहे. चला पुढे काय, अस्पृश्यता. ओके. अस्पृश्यता म्हणजे कुठल्या जाती होत्या, अस्पृश्य अतिशूद्रांमध्ये कुठल्या जाती होत्या, तर हे वाचायचं काम होतं त्या काळातलं मी बोलतोय. आता कोणी शूद्र राहिलेलं नाही, आता कोणी शूद्र कोणाला म्हणू बी नाही. ओके. आणि असं या समाजात कुठल्या जाती आहेत, मी तर म्हणतो 4च जाती आहेत. कुठल्या आहेत, श्रीमंत, गरीब, आणि एक स्वच्छ आणि एक अस्वच्छ. ओके. अस्वच्छ म्हणजे एक घाणेरडा, एक स्वच्छ राहिलाय, चांगलं राहतोय, आंघोळ वगैरे करून मस्त राहतोय, चांगलं आहे. आणि एक 8-8 दिवसाला आंघोळच करत नाहीत. आणि एक गरीब आणि श्रीमंत. ओके. तर गरीब आणि श्रीमंत ते आहेत, पण त्या मानायला नाही पाहिजे, सगळ्यांना समान आपण मानायला पाहिजे. स्वच्छ आणि जे अस्वच्छ माणूस आहेत फक्त त्यांनी स्वच्छ राहायला पाहिजे, बस संपला कार्यक्रम. म्हणजे हे जातीभेद पूर्ण संपेल. ओके. त्या काळात जे काही अतिशूद्र वगैरे म्हटलं जायचं त्या काळातलं ते आहे. ओके. आता काही तसं पाळण्याची काही गरज नाही. ओके. त्याच्यामध्ये कुठल्या जाती होत्या, किंवा मग ही एक महत्वाचं आहे की जाती अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी पेशवे कालखंडात गोत सभा ही संस्था अस्तित्वात होती. इकडे बघा, उद्या जर गोत सभा हे कशासाठी अस्तित्वात होती किंवा गोत सभेचं काय काम होतं असा जर छोटा प्रश्न विचारला तर कळायला पाहिजे. म्हणजे एवढ्या सगळ्या पेजेसवरती आपल्याला याच गोत सभा ही संस्था होती बुवा, या संस्थेचा उद्देश काय होता, बस संपला कार्यक्रम. ओके. एकदम सिंपल फंडा हा आहे. ओके. ते आहे. त्याच्यानंतर आता परत एकदा सांगितलं की हे नाव आता परत तुम्हाला याच चॅप्टरमध्ये 18 पेजेसमध्ये परत येणार की हे जे नावी जोशी जे आहेत, त्यांचा फुल फॉर्म असेल, आता याच्यात पुस्तकात दिली नाही, पण त्यांचा ग्रंथ आहे, किंवा तुम्ही नेटवरती सर्च करून जर मिळाला तर तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. ओके. जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी, की त्यांचा एक ग्रंथ आहे, कुठे, पुणे शहराचे वर्णन, या ग्रंथात त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी म्हटलंय की बाबा पेशवे काळामध्ये या जातींना रस्त्यावरती थुंकण्याची परवानगी नव्हती. ओके. तर हे चुकीचं आहे. ओके. त्या काळातलं म्हटलं तर ते चुकीचं आहे. पण आपल्याला हा प्रश्न जरी विचारला नाही तर असं विचारतील की पुणे शहराचे वर्णन हा ग्रंथ खालीलपैकी कुठल्या लेखकाचा आहे किंवा कोणी लिहिलेला आहे, बस हा प्रश्न. आणि तुम्हाला एवढंच लिहून घ्यायचंय की लक्षात ठेवायचंय, नावी जोशी यांचा ग्रंथ कुठला, पुणे शहराचे वर्णन, आणि त्याने काय म्हटलंय किंवा ग्रंथात काय लिहिलंय असं जर विनंतील तर ही गोष्ट आहे. ओके. म्हणजे तुम्हाला काय कळतंय, की तुम्हाला कळतंय की कुठे फोकस करायचंय, कुठे प्रश्न विचारला जाईल. आणि उद्या याच्यावरती प्रश्न आला, तुम्ही म्हणणार अरे ओम सरनं सांगितलं होतं याच्यावरती अंडरलाईन करा, हा प्रश्न आलेला आहे. आणि तुमच्या मनाला वाटेल की समजा तुम्ही पण असा शिकलात ही काय ट्रिक, की अरे मी तर अंडरलाईन केलेलं आहे
आणि मी अरे ह्याच्या प्रश्नाला तुम्ही खुशी खुशी हे करणार आणि मी पण काय करणार, याचा फोटो काढणार लेक्चर मधला की बघा मी सांगितलं त्याच्यावर प्रश्न आला. ओके, पुस्तकातच आहे, अंडरलाईन पण केलंय, पण परीक्षेत आठवत नाही. कशामुळं? फोकस नाही आपला. पण आता मी तुम्हाला सांगितलंय की पुणे शहराचे वर्णन हे कोणी लिहिलंय रे? ना.वी. जोशी. आता याच्यात अजून एक प्रश्न येऊ शकतो, या नावाचा फुल फॉर्म, पण शक्यता विचारणार नाहीत असं. पण आपल्याला नेटवरती सापडला तर खाली कमेंट सेक्शन ओपन आहे, कमेंट करून सांगा मला. ओके, मलाही सापडला तर मी पण कमेंटमध्ये सांगतो. ओके, तर पुढे लेक्चर जेव्हा येईल त्यावेळेस पण मी सांगतो. आता हे काय की रेव्हरंड मरे मिचेल यांनी आपल्या ग्रंथात काय काय बोललंय हे पण लक्षात घ्या. ओके, म्हणजे एक नाव लक्षात घ्या किंवा रेव्हरंड मरे मिचेल एक नाव लक्षात आलं तुमच्या. आता बालविवाह, पहिले तर बालविवाह कुठल्या याच्यात व्हायचा हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, ही एक खूप मोठी गोष्ट आहे की बालविवाह कुठे लक्षात घ्यायचा आहे. बालविवाह सर्वसाधारणपणे मुलींचे विवाह, मुलींच्या रिलेटेड म्हणता येते की 8 ते 10 वर्षाच्या आत व्हायचे, त्याला बालविवाह म्हणतात. आता हे बालविवाहाचे वेगवेगळ्या व्याख्या पण आहेत, याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. पण ज्यावेळी ती समाजसुधारक आपण ज्यावेळी वाचू, कुठल्या समाजसुधारकाचं लवकर झालं, उशिरा झालं, किंवा त्यांनी कुठली गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न केला. ओके, कुण्या समाजसुधारकाच्या मुलीनं कधी काय लग्न केलं किंवा कधी काय झालं, त्यांनी कुठल्या कशा बालिकेशी लग्न केलं का, ह्या पूर्ण गोष्टी आपल्याला बघायच्यात. आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न पण बघायचे किंवा एक्झाम रिलेटेड काय आहे. उगाच वाचायला मस्त मजा वाटायली, हे भारी वाटायले, मग प्रश्न विचारला तर काहीच येईना, असं पण होतं इतिहासात रममान पण व्हायचंय, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि क्वेश्चनची लिंक करत मजा घ्यायची. म्हणजे इतिहास वाचत असताना अभ्यासात पण मन लागत असतं. ओके, तर ती गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये आता दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, त्यांचा विवाह 13व्या वर्षी झाला. आता हे असा काही प्रश्न विचारणार नाहीत, पण लक्षात ठेवू शकतो आपण की बाबा कोणाचा कधी झाला. ओके, सहसा असं नाही येणार की बाबा जोड्या लावा. सहसा एमपीएससीला विचारायचं असेल किंवा कुठल्या एक्झाम वर्डरला विचारायचं असेल तर विचारू शकतात. ओके, पण शक्यतोवरती विचारणार नाहीत. पण आलंय आपण अंडरलाईन करून ठेवू, आपल्याला ते असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काय की आता ओके हा चला, बाकी काय नाही, हे वाचून घ्यायचं मी जेवढं अंडरलाईन केलंय ते. आणि याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या घरातच बाल हत्या प्रतिबंधक गृह चालवलं, याच्यावरती प्रश्न आहे. आता जेव्हा आपण महात्मा यांच्यावरती कार्यकाळ किंवा त्यांच्यावरती समाजसुधारक म्हणून आपण ज्यावेळी लेक्चर टाकू किंवा ज्यावेळेस वाचू, तेव्हा तुम्हाला डिटेल मी सांगेल की कुठल्या कुठल्या पॉईंटवरती प्रश्न आलाय, कुठे फोकस करायचंय, कुठे सोडून द्यायचंय, कुठल्या गोष्टी चांगल्या घ्यायच्यात, कुठल्यावरती प्रश्न विचारला जातो, कसा प्रश्न विचारला जातो, काय गोष्टी पाठच पाहिजेत, कुठं फोकस करायचा आहे. त्याच्यापैकी एक आहे की बाल हत्या प्रतिबंधक गृह हे कुणी सुरू केलं रे? त्यांच्या घरातच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि बालविवाहाच्या या प्रथेवर लोकहितवादी व महात्मा फुले यांनी टीका पण केलेली आहे. लोकहितवादी हे जे आहेत हे कोण, यांचं काय नाव आहे ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके, त्यांच्यावरती प्रश्न विचारलाय की लोकहितवादी कुणाचं टोपण नाव आहे. ओके, प्रश्न त्याच्यावरती आहे. चला, आणि जे ऍपवाले विद्यार्थी आहेत त्यांनी लिहून ठेवा, लोकहितवादी तुम्हाला माहित नसेल तर त्याच्यावरती प्रश्न आलाय, त्यांच्यावरती डीपमध्ये पण प्रश्न आलेत, पण पहिलं लोकहितवादी कोणाला म्हणतात बुवा. ओके, चला पुढे आता बहुपत्नीत्व व कन्या विक्रय हे पूर्ण एकदा वाचून घ्यायचे, हे काय काय भानगड आहे किंवा नेमकी काय कन्सेप्ट आहे ते. ओके, म्हणजे आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ हे करत नाही. आता ज्ञानप्रकाश विविध ज्ञान विस्तार या नियतकालिकेमधून या प्रथेचा उल्लेख करण्यात आलेले आहेत. ओके, असं त्यांनी सांगितलंय. सहज असा प्रश्न विचारला जातो, सहज, की खालीलपैकी कुठल्या नियतकालिकांमध्ये या प्रथेचा उल्लेख करण्यात आलेला आहे? बहुपत्नीत्व व कन्या विक्रय. ओके, आता हे काय आहे हे लगेच तुम्हाला, जास्त बायका करणं वगैरे व कन्या विक्रय वगैरे एकदा रीड केलं की तुम्हाला ते कळून जाईल, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थही समजेल. आणि कुठल्या कुठल्या नियतकालिका किंवा वृत्तपत्र आहेत किंवा काही जे आहेत गोष्टी, पुस्तकं, त्याच्यात काय काय बोललं झालंय असे सहसा प्रश्न विचारतात. ओके, त्यावेळी तुम्हाला ते क्लिअर होऊन जातं. आता विधवांचे केशवपण, म्हणजे विधवा जे आहेत, ज्या महिला आहेत ज्यांचा पती किंवा नवरा डेथ झालाय, मृत्यू झालाय, त्या महिलेचं काय करायचं, सगळं टक्कल करून टाकायचं, म्हणजे त्या महिलेकडे कोणी बघितलंच नाही पाहिजे. ओके, आणि पण त्या भरपूर गोष्टी आहेत, आपण ज्यावेळी टीचिंग करू त्यावेळेस डिटेल बोलू, तर त्या गोष्टी आहेत. विधवांच्या डोक्यावरचे काय करायचे रे, दरमहा ते केस काढून टाकायचे, म्हणजे त्यांच्याकडे कोणी बघूच नाही. ओके, ते विद्रूप दिसतात एकदम, त्या पद्धतीने ते आहे. ओके, त्यांना केशव पण म्हणतात. ओके, हे आहे. आणि बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की याच्यात प्रश्न कुठे आहे? ओके, केशवपण वगैरे सर आम्ही कन्सेप्ट पूर्ण वाचू ही, पण प्रश्न कुठे आहे? महात्मा फुले, ओके, गोपाळ गणेश आगरकर यांनी या प्रथेचा तीव्र शब्दात धिक्कार केलेला आहे. आणि 1856 मध्ये केशवपण करणे हा गुन्हा असल्याचा कायदा केला, याच्यावरती प्रश्न आहे. 1856 लक्षात घ्या, नोट करा, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आणि याच्या रिलेटेड वेगवेगळे जे कायदे आहेत, ओके, वेगवेगळ्या काळामध्ये झालेले, त्याच्यावरती प्रश्न येतो.
ओके, म्हणजे एकतर ही प्रथा चुकीची आहे केशवपन करणं. केशवपन म्हणजे काय, पहिले तर कन्सेप्ट समजून घ्या, नेमकं कशा रीतीने होतंय ते समजून घ्या. त्याच्यानंतर त्याला कोणी कोणी विरोध केला हे पण लक्षात घ्या, आणि त्याच्यावरती कायदा काय हे पण लक्षात घ्या. आता पुढे इथे अजून एक खाली एक मी अंडरलाईन केलंय की काय, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य, इथे प्रश्न येऊ शकतो की आलाय असेल कदाचित. फर्ग्युसन कॉलेज जे पुण्याचं FC कॉलेज आहे, नाव कुठल्याही कॉलेजचं स्पष्ट घेत जा. FC कॉलेज, FC कॉलेज, बोंबल्याला माहितच नाही काय म्हणतात त्याला, तर फर्ग्युसन कॉलेज. ओके, त्याच्यामुळे पूर्ण नाव घ्यायचं. ओके, फर्ग्युसन कुठल्याही कॉलेजचा असो किंवा कुठल्याही व्यक्तीचा असो, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन आपटे, ओके, यांच्या मृत्यूनंतर 1892च्या विधवा पत्नीस नातेवाईकांच्या दडपणामुळे केशवपन करावे लागले. तर याच्यात प्रश्न काय येईल, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण आहेत, तर वामन आपटे. बस, बाकी मग तुम्ही हे जस्ट फॉर इन्फॉर्मेशन तुम्ही वाचू शकता. पण 1856चा कायदा आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य, बस, बाकीचे तुम्ही फक्त एकदा वाचू शकता. चला पटापट जाऊयात आपण पुढे. ओके, सती प्रथा. ओके, सती प्रथेबद्दल पण आपण बघणार आहोत आता. ओके ओके, 20 मिनिटं जवळपास झालेले आहेत. सती प्रथा आहे. आता सती प्रथेबद्दल पण की आपला पहिले कसं, आता ज्या विधवा आहेत त्यांचे केस वगैरे काढायचे डोक्यावरचे, आता यांना त्या नवऱ्यासोबतच जाळायचे, किंवा नंतर पण एखादी सती जायची, नवऱ्याच्या चितेवरतीच एखादी उडी मारून सती जायची, किंवा या पद्धतीनं काही वेगळ्या पद्धतीनंतर काही दिवसात सती जायच्या, म्हणजे जिवंत जाळलं जायचं त्यांना, किंवा स्वतः त्या सती जायच्या समाजातल्या त्या प्रभावामुळे किंवा त्यांच्या दबावामुळे पण. ओके, काही स्वखुशी नाही जायच्या की अंधश्रद्धा म्हणून की बाबा नवरा गेला मला चांगलं होईल असं, त्या पद्धतीनं त्या गोष्टी असायच्या. तर त्याच्या रिलेटेड जेवढं काही आहे तेवढं एकदा वाचून घ्यायचंय. याच्यात काय काय आहे आता. ओके, तर याच्यामध्ये इथे प्रश्न आहे, इसवी सन 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीची प्रथा बंद केली, याच्यावरती प्रश्न आहे. ओके, डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. आणि सतीच्या रिलेटेड जे कायदे वगैरे आहेत, इंग्रजांनी काही सुधारणा वगैरे केलेल्या आहेत, काही गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे एवढी सती प्रथा आपण पूर्ण वाचतोय वरून, पण जर तुम्ही इथे फोकस नाही केला की 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगनं सती पद्धत बंद केली, हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला नाव पाहिजे, वर्ष एखाद्या वेळेस राहू द्या 1829, पण लॉर्ड बेटिंगनं सतीची प्रथा बंद केली, की लॉर्ड बेटिंग हे नाव माहित पाहिजे. ओके, हे महत्वाचं आहे. असं लक्षात ठेवा की लॉर्ड बेटिंगनं चांगली बॅटिंग केली आणि सतीची प्रथा बंद झाली, असं थोडीशी ट्रिकच्या माध्यमातून हे करा. म्हणजे एक चांगली प्रथा आहे, स्त्रियांचा सन्मान पण वाचवला, जीव पण वाचवला, त्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके, आणि 1829. आणि याच्यामध्ये काय, सती न जाणाऱ्या विधवा स्त्रियांना मासिक 7 रुपये महिना त्यांनी दिला, ब्रिटिशांनी दिल्याची नोंद पण आहे. ओके, हा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, पण येऊ पण शकतो का एखाद्या वेळेस लाईन मध्ये, 2 लाईनर 4 लाईनर मध्ये विचारला जाऊ शकतो. पण याच्यावरती प्रश्न खूप वेळा आलाय. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंगने सतीची प्रथा बंद केली, बस, संपला कार्यक्रम. चला पुढे जाऊयात. विषम विवाह पद्धती. आता विषम विवाह पद्धती म्हणजे काय, 75 वर्षाचं म्हातारं आणि पोरगी बिचारी 8-9 वर्षाची. ओके, म्हातारात लिहिले त्यांनी, म्हातारी, हे 75 वर्षाची म्हातारी माणसे, म्हातारच 75 वर्षाचं, 80 वर्षाचं, 90 वर्षाचं म्हातारं, मग ती काय मरून जाईल. 10 वर्षाची पोरगी 20 वर्षाची होईल, मग त्याचं काय होईल सांगायची गरज आहे का, सगळं वाटोळ होईल का नाही. ओके, त्याच पद्धतीने ती विषम विवाह पद्धत आहे. मग आपल्याला याच्यात काय बघायचंय हे पूर्ण तुम्ही वाचून घ्यायचंय. लोकहितवादी, त्यांचं नाव मी तुम्हाला कमेंट करायला सांगितलंय, महात्मा फुले यांनी अशा पद्धतीच्या विवाहावर टीका केली होती, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यावेळी लोकहितवादी ज्यावेळी तुम्ही वाचाल त्यावेळी डिटेल वाचायचं, त्यांनी काय काय कार्य केलंय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल वाचत आहात, पूर्ण माहिती, म्हणजे दनादन प्रश्न आणि डोक्यात फिट की कुणी कुठल्या याच्या रिलेटेड केलंय, काम केलंय, कशाच्या विरोधात किंवा कुठल्या गोष्टी त्यांनी चांगल्या आणलेल्या आहेत. म्हणजे काय होईल, प्रश्न पण येईल, मजा पण येईल आणि भारी वाटेल. सक्तीचे वैधव्य. ओके, तर या पद्धतीने हे आहे की पहिला पुनर्विवाह काय, 1853 मध्ये. ओके, लक्षात ठेवा, 1853 मध्ये मुंबई शहरात रघुनाथ जनार्दन आणि विधवा चिमणाबाई या गोंड सारस्वत जातीतल्या होत्या, जातीतला पहिला पुनर्विवाह झालेला आहे. पहिला पुनर्विवाह कुठला झाला भाऊ, कुठल्या जातीतला, गौंड सारस्वत जातीतला पहिला पुनर्विवाह कुठे झाला, असा जर प्रश्न आला, असे प्रश्न विचारतात. जुने प्रश्न तुम्ही ज्यावेळी बघाल प्रश्नसंचेमधून, त्यामुळे तुम्हाला लगेच क्लिक होईल, मास्तर सही चाललोत आपण. ओके, सर चांगलं सांगतायत. ओके, त्याच्यानंतर बंगालमधील एक सुधारक कोण, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा स्त्रियांना पुनर्विवाहाचा एक हक्क मिळवून देण्यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो की पहिला विधवा विवाह गौंड सारस्वत समाजातला,
नॉर्मली जो पहिला विवाह आहे ते तुम्हाला सापडला समाज सुधारक करत असताना. ओके. आणि बंगालमधले एक समाज सुधारक कोण, त्यांचं नाव पाठ पाहिजे, ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी ही चळवळ मोठी उभारली. पण त्याचा उद्देश काय असा प्रश्न विचारतात. किंवा ईश्वरचंद विद्यासागर यांनी मोठी चळवळ उभारली पण कशासाठी, दिली 4 ऑप्शन. मग तुम्हाला हे पूर्ण जे अंडरलाईन केलंय हे तुम्हाला ऑप्शन निवडावं लागेल. चला पुढे जाऊयात आपण आता. ओके. आणि बाकीचा जो काही भाग आहे ते पूर्ण तुम्ही वाचू शकता, म्हणजे त्याच्यात काही गरज नाही. ओके. आता सुधारक पत्रामध्ये 24 नोव्हेंबर 1895 रोजी आगरकरांनी लिहिलंय. काय काय लिहिलंय तुम्ही ते वाचू शकता आता. ओके. मग जे वेगवेगळे वृत्तपत्र आहेत त्याचा संपादक कोण, एखादी फेमस लाईन या पुस्तकात ते लिहिली तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पण प्रत्येकच गोष्ट विचारली जात नाही, त्याच्यामुळे आपण हे एवढंच अंडरलाईन केलंय, बाकीचं तुम्ही वाचून घ्यायचंय. ओके. आणि 1856 मध्ये पुनर्विवाह कायदेशीर झाला. मी आताच पाठीमागे डेट सांगितली, परत तिथं आलंय, म्हणजे याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि परत हे पुस्तकात पण आलेलं आहे. ओके. आता असं नाही विचारलं जात की 1842 मध्ये 1842 ते 1900 या काळात महाराष्ट्रात 40 पुनर्विवाह झाले असं काही विचारत नाहीत की 40च काऊन झाले का 30च झाले 5च झाले असं विचारत नाही. शक्यतोवर विचारत नाहीत. ओके. शक्यतोवर म्हणतोय. उद्या विचारलं एखाद्यानंतर ते सहसा 99% ते ऑप्शन बरोबरच असेल. कारण एवढं आपलं उद्देश नाहीये. आता ह्या 2 ओळींपैकी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखंच काय किंवा 100% लक्षातच पाहिजे 1856 हे माहीत पाहिजे. हे माहीत असण्याची गरज नाही, पण 1856 माहीतच पाहिजे. काळ्या दगडावरची काळी रेख जी दिसत नाही पण ती आहे तिथे. ओके. आणि ही मग तुम्ही बरोबरच मानू शकता. शिक्षणाचा अभाव. ओके. त्याही काळात पुणे, पैठण, वाई, नाशिक, कोल्हापूर हे पारंपरिक विद्या अभ्यासाचे प्रसिद्ध होते. बाकी कसं होतं तुम्ही वाचायचं. आज हे पुणे वगैरे किंवा जे मोठे मोठे शहर आहेत ते उद्योगासाठी आणि शिक्षणासाठी पण फेमस आहेत. त्याच्यात पुणे वगैरे तर आहेत. ओके. उदारमतवादी नेमकं काय कॉन्सेप्ट आहे आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. याच्यामध्ये उदारमतवादी हा बऱ्याच जणांना कळत नाही की याच्यात समता आणि स्वातंत्र्याच्या ते रिलेटेड आहे. ओके. उदारमतवादी जे आहे की समजा मी उदारमतवादी आहे, मग तू लोकांना समता देऊ शकतो, समानता देऊ शकतो. ओके. आणि तू स्वातंत्र्य पण देऊ शकतो, त्या रिलेटेड ते आहे. ओके. आणि एक आहे की स्थावर मालमत्ता. ओके. गुलामगिरीच्या रिलेटेड. स्थावर म्हणजे कशी, वडिलोपार्जित मालमत्ता. वडिलोपार्जित. ओके. समजा विहीर आहे ती स्थावर मालमत्ता आहे. ओके. स्थिर आहे, स्टेबल असं म्हणता येईल आपल्याला स्थावर. ओके. आणि जंगम म्हणजे मला वाटतं कॅश वगैरे असेल. ओके. त्या पद्धतीनं स्थावर आणि जंगम ते आपण बघू इकॉनॉमिक्स मध्ये पण आलं इथे. ओके. तर त्या पद्धतीने ते समजून घ्यायचं आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता बघूयात आपण वेठबिगारी. वेठबिगारी म्हणजे काय की इच्छेविरुद्ध काम. ओके. कसं काम आहे ते काय हे आपण रीड करून घ्यायचंय, ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. पण वेठबिगारी या शब्द समजून घ्यायचा आहे आणि पहिल्या त्या काळात कुठल्या लोकांना वेठबिगारी करावं लागायची, नेमकं काय असायचं, त्यांना मोबदला कसा दिला जायचा, काय अशा रिलेटेड तुम्ही प्रश्न वाचू शकता. ओके. चला पुढे काय, विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल उदासीनता. आता याच्यामध्ये एक लक्षात घेऊ शकतो की आपण महाराष्ट्रामध्ये, आपण आताच बघितलं सुरुवातीला की महाराष्ट्रात वैद्यकीय व शास्त्रीय क्षेत्रामध्ये 1818 पर्यंत कुठलीच हालचाल नव्हती. कारण की तेपर्यंत पेशवाई होती. तर पेशवाईने काय थांबवलं का, ते काय म्हणलं, नवं घ्यायचं नाही आणि हे नवं सोडायचं नाही आणि जुनं स्वीकारायचं नाही. तो पेशवाईचा एक नियम होता, आपण आताच बघितलं याच्यामध्ये. तर ते 1818 पर्यंत वैज्ञानिक, सायंटिफिक आणि शास्त्रीय याचा काही घेणदेणच नव्हतं तोपर्यंत, 1818 पर्यंत. नंतर इंग्रजांचं राज्य पूर्णपणे आल्यानंतर त्यांनी मग अत्याचार पण केले आणि मग त्या चांगल्या गोष्टी पण आणल्या. ओके. बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी. ओके. तर ते आहे. ठीक आहे. पेशवाईचा नियम, जुने सोडू नये आणि नवे स्वीकारू नये, हा त्या काळातल्या पेशवाईचा नियम होता. ओके. आता तर पेशवाई राहिलेलीच नाही. आता काय, लोकशाही आलेली आहे, संविधानाची लोकशाही. ओके. संपला कार्यक्रम. चला पुढे बघूयात आपण. नरबळीची प्रथा, निष्क्रियता. ओके. नावी जोशी, पुणे शहराचे वर्णन, हा त्यांचा ग्रंथ आहे. बघा आलं का नाही डबल. ओके. त्याच्यामुळे त्यांचं नाव जर सापडलं नेटवर सर्च करून कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. ओके. किती वेळ झालेला आहे, चला जवळपास 28 मिनिटं झालेली आहेत, आपण लवकर संपू. गळ्याला टोचून घेणे काय भानगड हे बघायचंय. इंग्रजांनी 1856 मध्ये ही प्रथा कायद्याने बंद केली. कुठल्या प्रथा बंद झाल्या हे पण बघणं गरजेचं आहे. 1856 आधीच सांगितलंय, त्याच्यात गळ्याला टोचून घेणे हे पण बंद केलंय. ओके. हे एक महत्वाचे आहे. चाकुरीबद्ध जीवन जगण्याची परंपरा, त्याच्याबद्दल काय काय भानगड आहे पूर्ण वाचून घ्या. चला सर, एकदम मस्त सांगितलं तुम्ही. आता 28 मिनिटं झाली आहेत, माझा एक घसा कोरडा पडलाय, पण आपण हे पूर्ण चॅप्टर संपू. एक गोट पाण्याचा मारतो. ओके. चला आता काय,
धार्मिक जीवन व त्या काळातलं धार्मिक जीवन कसं होतं बघू ना आपण आता. आणि याच्यावरती नेमके प्रश्न कसे विचारले जातात, कुठे अंडरलाईन करायचंय, कुठे फोकस करायचंय बघूयात आपण आता. होम, यजन, यज्ञ, अनुष्ठान व शांती कर्म करणे. ओके, हे जे आहेत पेशवे काळात म्हणजे 1707 ते 1812 पर्यंतचे होत होतं होम वगैरे वगैरे. ओके, तर याच्यामध्ये अनुष्ठान पद्धती होती. शांतिकर्म म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अनुष्ठान पद्धती कधी होती हे बघा तुम्ही, कुठे कुठे व्हायची हे बघा. अनुष्ठान पद्धती हे समजून घ्या. ओके, आणि शांतिकर्म म्हणजे काय ते मी सांगितलं इथं की आता धर्मशास्त्राप्रमाणे नैसर्गिक आपत्ती व संकटे येऊ नयेत म्हणून योजलेला एक समारंभ होता. ओके, ही गोष्ट महत्वाची आहे की अनुष्ठान पद्धती आणि शांतिकर्म बस एवढं समजून घ्या. ओके, आणि बाकी काय आता वृत्तवैकल्पे, दक्षिणा, नवस वगैरे वगैरे. चला, हे तीर्थक्षेत्र तेव्हाही होते, आता पण आहेत. त्यांना हात जोडू, आपण दर्शन घेऊ, पुढे जाऊ वाचायला. ओके, ह्या गोष्टी आहेत त्या पूर्ण वाचायच्या. आता जिथं जिथं अंडरलाईन नाही केलं ते तुम्ही तब्बल 5 वेळा तरी वाचणं गरजेचं आहे. म्हणजे मी हे 15 ते 20 वेळा वाचलं असेल, त्यावेळी मी पेनने अंडरलाईन केलंय, तुमच्यासाठी हायलायटरने हे केलंय, हायलाईट केलंय. म्हणजे तुम्हाला कळव कुठं फोकस करायचं आहे. तुम्ही हे 5 वेळा लाईन टू लाईन वाचणं गरजेचं आहे, निदान 5 वेळा. त्याच्यानंतर तुम्ही आता मी जिथं अंडरलाईन केलं ते तुम्ही करू शकता, पण कुठे अंडरलाईन तुम्हाला सर मला कळून झालं अंडरलाईन कुठे करायचं, जुने प्रश्न वाच. ओके, आणि आपण एक व्हिडिओ पण टाकलाय की अंडरलाईन कुठे करायचं, तो पण एक बघून घे युट्यूबचा. ओके, तर या आणि मी जिथे जिथे अंडरलाईन केलंय तेवढं करून घे. आणि तू अजून प्रश्न वाचत राहील, तुला अजून कळतं कुठे अंडरलाईन करायचंय, कुठे फोकस करायचंय, कसा प्रश्न विचारला जाईल. सोपा कार्यक्रम आहे. ओके ओके, चला. हा, पांढऱ्या पायाची म्हणजे काय, एक मराठीत मन आहे, त्याचा अर्थ इथे आहे. ओके, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. नवविवाहित ते जिचं लगेच लग्न झालंय, तिचा नवरा गेला, तिला पांढऱ्या पायाचं असं म्हणून हिणवलं जातं. किंवा पांढऱ्या पायाची एक मन पण आहे की काय पांढऱ्या पायाची आहे. ओके, तो पांढऱ्या पायाचं असं मला माहित नाही की याला मुलाला म्हणतात की नाही, पण कुणालाही म्हणवते ती म्हण म्हणून स्वीकारू आपण. म्हणजे उद्या प्रश्न आला तर सहसा असा प्रश्न विचारत नाहीत. ओके, तिरस्कार, टीका करणारी म्हण वगैरे असं मराठीत सहसा तरी प्रश्न विचारत नाहीत. ओके, सण उत्सव असो, संस्कार, मूर्तीपूजा, हे काही जे याच्याबद्दल दिलंय मस्त वाचून घ्या. अंधश्रद्धेबद्दल पण वाचून घ्या. काही याच्यात म्हणजे प्रश्न विचारण्यासारखं सहसा तरी नाही याच्यात, 99% 1% असू शकतं. चला, हे झालं. आता 19व्या शतकाच्या प्रारंभीची महाराष्ट्रातली आर्थिक स्थिती आपल्याला बघायची. आर्थिक कसं काय होतं बाबा, व्यापार चालायचा काय, कुठे काय व्हायचं, शेती कशी होती पहिली. आता बघा भारतात 70% लोक शेती करतात, ते बोललं जायचं. त्याचं प्रमाण आता कमी व्हायलंय, नक्कीच व्हायलंय, पण ते मला वाटतं 50%च्या जवळपास त्याच्यावर कमी जास्त आहे. ओके, पण त्या काळात किती करायचे रे, शेती हाच 70% लोकांचा मुख्य व्यवसाय होता. मग कुठले पिकं वगैरे वगैरे ते बघायचंय. आता याच्यात एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो. ओके, जे की आता सर्वांनाच येईल, पण गावचा प्रमुख त्या काळात कोण होता, पाटील होता. आणि या पाटलाचा सहाय्यक कोण होता, तर कुलकर्णी होता. मग यांचं काय काम होतं बाबा, याच्यावरती प्रश्न विचारतात. म्हणजे गावचा प्रमुख कोण, पाटील, पाटलाचा सहाय्यक कोण, कुलकर्णी. ओके, हे दोघे गावचा काय करायचे रे, कारभार पाहायचे. मग याचं मुख्य काय काम होतं, गावाच्या संरक्षणाची, कर वसुलीची, न्यायदानाची, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, जबाबदारी यांच्यावरती होती, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे ऑलरेडी. पण एक फोकस, असं एक सवय लागते आपल्याला. हे दोघांचं काय काम, मग याचं काय काम, मग गव्हर्नर जनरलचं काय काम, मग याचं काय काम, मग जिल्हाधिकाऱ्याचं काम काय, अशा जोड्या लावायला प्रश्न विचारतात. मामलेदाराचं काय काम, अजून वेगवेगळे नावं येणार आहेत इतिहासामध्ये. मग यांची सवय लागते तुम्हाला की हा असं आहे का, याचं काम हे आहे का, याचं हे आहे का. ओके, चला संपलं, चला जमलं. चला पुढे जाऊयात आता आपण. ओके, आता हे संदर्भ आपण बघितलं की बलुतेदार, आता इकडे आपल्या म्हणतात 12 बलुतेदार आणि 12 अलुतेदार अशी नावं बोलली जातात. त्याच्यात कुठल्या कुठल्या जाती येतात, तर या संदर्भ ज्ञानेश्वरीनुसार, या ग्रंथात ज्ञानेश्वरी याच्यानुसार 12 बलुतेदाराच्या जाती इथे दिल्यात. ओके, तर आपण एकदा हे नंतर वाटलं त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ टाकू की 12 बलुतेदार कुठले. ओके, याच्यात कुठल्या कुठल्या जाती येतात आणि 12 अलुतेदार कुठले. ओके, मला वाटतं याला म्हणजे बलुतेदारांना कारू असं म्हटलं जातं, असं अल्टरनेटिव्ह नाव आहे. ओके, आणि अलुतेदाराला नारू असं म्हटलं जातं. मी कन्फर्म करतो तरी, पण हे तुम्ही लिहून घेऊ शकता जर विचारलं तर. शक्यता कमी आहे, पण अलुतेदार आणि बलुतेदार नेमकं काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे शिकायला भेटेल. सध्या तरी म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये आपण ऐकतो भाऊ भाषणामध्ये, इतिहासामध्ये 12 बलुतेदार, 12 अलुतेदार किंवा असं ऐकतो, पण आपल्याला नेमकं कळतच नाही कुठल्या कुठल्या जाती होत्या. ओके, तर त्या गोष्टी आपण इथे बघू शकतो. चला, आणि हा, हे जे अलुतेदार आणि बलुतेदार आहे यांना जे काही काम असायचं ते त्यांना जे मोबदला मिळायचा किंवा पगार असे मिळायचे, मग ती कशाच्या याच्यात मिळायची, पैसे भेटायचे का, की घर भेटायचं किंवा काय, याच्यात दिलं की त्यांना मोबदला जो मिळायचा का तो खूप कमी द्यायची. इकडे बघा, मोबदला कसा मिळायचा, कमी मिळायचा. आणि तो कशा मिळायचा, धान्य रूपाने मिळायचा. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांना रोखीच्या यानं देतात की धान्याच्या स्वरूपात देतात की अजून काय देतात. धान्याच्या स्वरूपात त्यांना दिला जातो.
ही कन्सेप्ट महत्वाची आहे. ओके, आणि कुठल्या कुठल्या काय मग ते तुम्ही जात वगैरे काय ते तुम्ही वाचून घेऊ शकता. पण प्रश्न कुठे, प्रश्न इथे. ओके, अलुतेदार आणि बलुतेदार त्याच्यात कुठल्या जाती आहेत त्या. ओके, पाठ करायच्या नाही पण एक वाचून घ्या. आणि अलुतेदार आणि बलुतेदार त्यांना काय अल्टरनेटिव्ह नावं. ओके, आणि त्यांना मोबदला कशा रीतीने द्यायचा. ओके, आता ही थोडंसं महत्वाचं, एकदा आपण चांगल्या रीतीने वाचून घ्या. महाराष्ट्रात होणारी आयात, महाराष्ट्रात होणारी निर्यात. ओके, कापडाच्या रिलेटेड कुठले कुठले मुंबईतून प्रामुख्याने कापूस, नीळ, तंबाखू, अफू यांची काय व्हायची, निर्यात व्हायची. ओके, हे महत्वाचं आहे. आणि आयात कशाची व्हायची हे पण आपण बघून घ्यायचं आहे. ओके, चला, थोडंसं महत्वाचं आहे, कापडाच्या रिलेटेड महत्वाचं आहे. आता बोहरा जमातीचे व्यापारी बाहेरच्या प्रांतातून आले होते. बोहरा जमात एवढं फक्त एकदा जस्ट देखो मगर प्यार से वाचून घ्यायचं आहे. ओके, सावकारीचा विषय किंवा सावकारीचा व्यवसाय, एवढं लक्षात घ्या. बाकीचं एकदा वाचून घ्या. देशस्थ जे ब्राह्मण होते ते सावकारीत होते, एवढं लक्षात घ्या. म्हणजे एक सहज आपल्याला माहित पाहिजे जनरल. आणि बाकीचं मस्तपैकी तुम्ही वाचून घ्यायचं आहे. इथं काय सांगितलंय रे, काही नाही. महात्मा फुलेंनी सावकारशाहीवर टीका त्यांच्या लिखाणातून केली, एवढं माहित असावं. आणि पहिले जे होते ब्रिटिश राजवटीत गुज्जर आणि मारवाड्यांनी पहिले जे व्यापारी होते त्यांची जागा कशी काय घेतली याच्याबद्दल सांगितलंय, मस्तपैकी वाचून घ्या. ओके, पण महात्मा फुलेंनी सावकारशाहीवर त्यांच्या लिखाणातून टीका केली, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, म्हणजे कामाचं कळलं पाहिजे की महात्मा फुलेंनी कशा रिलेटेड काम केलेलं आहे. म्हणजे जे ऑप्शन येतील तेव्हा एखादा वेगळाच ऑप्शन आला की तुम्ही म्हणाल सर माझ्या वाचनात तर नव्हतं कधी, तिकडं एखाद्या पुस्तकात नसेल, पण इथे तू एका ओळीत दिलंय की महात्मा फुले यांनी सावकारशाहीवर त्यांच्या लिखाणातून टीका केली आहे. म्हणजे त्यांनी सावकारशाही विरुद्ध पण त्यांनी आवाज उठवलेला आहे, हे पण आपल्याला कळलं. म्हणजे जेव्हा 4 ऑप्शन येतात, ओके, किंवा 4 पैकी 3 येतात आणि तिसरं ऑप्शन हेच असतं, मग आपण ऑल ऑफ द अबोव चौथा ऑप्शन असताना आपण एकदम ओके पद्धतीने त्याला टिक करू शकतो. ओके, चला, दळणवळणाची साधने याच्यातला प्रश्न आहे. इथे दणकन प्रश्न आला, मी त्याला हायलाइट पण केलंय की 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग रेल्वे सुरू झाली. प्रश्न आलाय. ओके, तारयंत्राचा वापर व आधुनिक पोस्ट पद्धती डलहौसीने भारतात सुरू केल्या, याच्यावरती पण प्रश्न आलाय की कोणी सुरू केल्या डलहौसी नाव. ओके, तर हे महत्वाचं आहे. याच्यावरती 2 नाही खूप वेळा प्रश्न आलाय, प्रश्न बघितले तुम्ही म्हणाल सर भारी आहे सर, एकदम मस्त चाललंय, लय भारी वाटायले. ओके, त्याच्यानंतर व्यापारात परकीयांचे वर्चस्व कसं होतं, मराठी माणसं कुठं मागं पडले, काय भानगड झाली, तेव्हापासूनच आहे का मराठी माणसाचं काही, तेव्हा बाहेरचे येऊन व्यापार करायला का जास्त प्रमाणात, बाहेरच्या देशातले आले का, सगळं वाचून घ्यायचं आहे. शहरांचा विकास कसा झाला, काय भानगड आहे, काय कुठं, सगळं वाचून घ्या, काहीच नाही याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये जर बघितलं आता पुण्यातील जे पेठ आहेत भरपूर, आता पुण्यात विद्यार्थी राहतात किंवा कधी येऊन गेलेले असतील किंवा पुण्याबद्दल माहिती आहे, त्यांना माहित असेल तिथले पेठा. तर पुण्याच्या पेठ विस्ताराविषयी डॉक्टर अ.रा. कुलकर्णी यांनी पुण्याचे पेशवे या ग्रंथात, आता पुण्याचे पेशवे हा ग्रंथ खालीलपैकी कुणाचा आहे. ओके, तर हे मागे जोशी साहेबाचं पुणे शहराचे वर्णन, ते नावी जोशी काहीतरी, आणि हे कुठले कुलकर्णी आहेत रे, डॉक्टर अ.रा. कुलकर्णी, पुण्याचे पेशवे. ओके, ते क्लिक होऊन जाईल तुम्हाला नावावरूनच. ओके, आता याच्यामध्ये मुंबईची तेव्हा लोकसंख्या कधी होती 1813 वगैरे, हे फक्त वाचायचं, हे काय तुम्हाला विचारलं जाणार नाही. आणि विचारलंच तरी सहसा ते 99% स्टेटमेंट बरोबरच देतील. पण लक्षात घ्यायचं बाबा, पुण्यात तेव्हा किती होती जनता, 1822ला पुण्यात, हे मुंबईत किती होती 1813ला, 1822ला पुण्यात किती होते, मस्त एकदा बघून घ्यायचं. ओके, हायलाइट याच्यामुळे केलं की सहसा हुकून चुकून काहीतरी आला प्रश्न तर ते बरोबरच असेल. ओके, ऑल ऑफ द अबोव त्याचं उत्तर असेल की दोन्ही विधानं बरोबर आहेत असं उत्तर असू शकतं. चला सर, आता आपण सगळं बघितलं, आर्थिक बघितलं, सामाजिक बघितलं, धार्मिक बघितलं, राजकीय स्थिती आपल्याला बघायची आता. ओके, राजकीय स्थिती आपल्याला बघायची आहे. याच्यामध्ये बघूयात आता नेमकं आपल्याला काय बघायचं आहे. ओके, जवळपास 38 मिनिटं झालेली आहेत की 19व्या शतकाच्या प्रारंभीची महाराष्ट्राची राजकीय स्थिती. ओके, तर याच्यामध्ये आता बघा की पेशव्यांचा जो काळ होता, पेशवाईचा काळ 1913 ते 1918. ओके, 1913 ते 1918 सुरुवात आहे त्याची. ओके, तर याच्यामध्ये आता हे जे कालखंड आहे, आता हे कंबाईनला विचारू शकतात, राज्यसेवा पूर्वलाही विचारू शकतात, कंबाईन मेन्सलाही जर सिलेबस नुसार वगैरे थोडंसं बदल झाला तर विचारू शकतात. पण पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं की आता हे जे दोघं आहेत त्याच्यातले पेशवाई म्हटले, बाळाजी विश्वनाथ, सुरुवात कधी झाली रे 1713 आणि अंत कधी झालाय रे 1818. तर पहिलं तुमचं काम आहे ही व्यक्ती पाठच पाहिजे आणि हे जी व्यक्ती आहे पेशवे आहेत हे पण पाठ पाहिजे. म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा आणि बाळाजी विश्वनाथ हे पाहिजे. मग पहिला बाजीराव पेशवा, मग हे पुढे नावं वगैरे चलत राहते कार्यक्रम. पहिले 1713 आणि 1818 पाठ पाहिजे. हे नाव
यांचा कालावधी पहिल्यांदा लक्षात घ्या, 1717 ते 1720 आणि 1896 ते 1818, आणि बाकी मग तुम्ही नंतर करू शकता. आता याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीचं सांगणार आहे की दनादन प्रश्न कुठे येतात. आता याच्यात 3 युद्ध झालेत मराठ्यांचे, मराठा आणि इंग्रज. ओके, मराठा म्हणजे सर्व जाती त्याच्यात आलेल्या आहेत. ओके, लढणारे जे काही आहेत ते सर्व जाती, 12 अलतीदार बलतीदार सर्व जाती, तर सगळ्याच असतील त्या सगळ्या जाती याच्यात आलेल्या आहेत. मग ते लढणारे मराठा होते. ओके, याच्यामध्ये आता पहिलं मराठा आणि इंग्रज युद्ध झालं. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की दनादन प्रश्न कुठे येतील. पहिलं मराठा आणि इंग्रज युद्ध झालं. कधी झालं? पहिला प्रश्न विचारला जाईल 1775 ते 1882. ओके, आता कुणाविरुद्ध काय झालं त्याच्यात दिलेलं आहे. इंग्रज आणि मराठ्यामध्ये झाले. मग कुठले सरदार होते, मग ते युद्ध झाल्यानंतर तह झाले. मग कोण जिंकलं, काय जिंकलं तर ते बघितले. कुठले तह झाले याच्यामध्ये, आता बारबाईचे कारस्थान. आता बारबाईचे कारस्थान खालीलपैकी कुठल्या याच्यात झाले? बोंबला आता सर 3 तर मराठा आणि इंग्रज युद्ध झाले, मला बारबाईचं कारस्थान कुठे झालं मला आठवण झाले. हे असे प्रश्न विचारतात सहज. कुठला तह कुठे झाला? आता इकडे बघूया आपण. कुठे रे मुलास? ओके, बारबाईचा तह, नाना फडणवीस, पामर इंग्रज अधिकारी. इंग्रजाशी सुरतेचा तह 1750. सुरतेचा तह कुठे झाला भाऊ? कशाच्या रिलेटेड आहे? कुठल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्यापैकी कुठल्या याच्या युद्धाशी रिलेटेड आहे असा प्रश्न विचारतात. म्हणजे कन्सेप्ट तर ठीक आहे, पण पाठांतर पण गरजेचं आहे. ओके, ही एक महत्वाची पहिली प्रायोरिटी तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा पहिल्या युद्धात काय झालंय, कुठले कुठले तह झाले. एक याची नोट्स बनवा तुम्ही. एक कागद, त्याच्या पाठीमागून ते 3 कागद वेगळे केले तरी चालतात. ओके, ते तुम्ही रेष ओढून तसं करू शकता. पुरंदरचा तह कुठल्या मराठा आणि इंग्रज युद्ध झाला, पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या, सहज प्रश्न विचारतात. ओके, त्याच्यानंतर अजून वडगावचा तह. ओके, तर हे 3 तह, तळेगाव इथे झालेले युद्ध, वडगावचा तह, अशा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बारबाईचा कारस्थान, पुरंदरचा तह आणि हा वडगावचा तह, असं पहिलं रिलेटेड. आणि 1775 ते 1782. ओके, चला एखाद्या वेळेस होतं ते इयर इकडे तिकडे, थोडं तुम्ही समजून घेत जा. दुसरं मराठा आणि इंग्रज युद्ध, मराठा आणि इंग्रज युद्ध. ओके, कुणाकुणा रिलेटेड झालं, कुठे काय काय झालेलं आहे. ओके, कुठल्या कुठल्या मराठा सरदारांनी वगैरे भाग घेतला, कुणी कोणाला विरोध केला, हे पूर्ण तुम्ही वाचून घ्यायचं. ओके, पण महत्वाचं कुठे आहे, कुठे युद्ध झालं ते कोण कोण होतं त्याच्यात, आणि कुठला काय तह वगैरे झाला. ओके, तो पण आपल्याला बघायचा आहे. दुसरा बाजीराव व इंग्रज यांच्यात वसईचा तह झाला. आता हे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, दुसरा बाजीराव, इंग्रज आणि वसईचा तह, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हे जे आहेत कुणाकुणा युद्ध झालं हे पण आपल्याला महत्वाचं आहे. कोण कोण सरदार होते, कुणी कुणाला मदत नाही केली, काय केलं हे पण बघून घ्यायचं आहे. ओके, याच्यावरती बघायला तर वेगळं लेक्चर टाकू, पण पहिल्यांदा प्रायोरिटी काय आहे, आपण कुठे फोकस करायचं आहे हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, मग बाकी काय म्हटलंय यांनी, बॅरी क्लोजनं काय म्हटलंय वगैरे वगैरे, काय कुठली काय ग्रँड डफनं काय म्हटलंय ते वाचून घ्यायचं आहे. ओके, शिंदे भोसले होळकरांचा इंग्रजांकडून पराभव झाला. कशामुळे पराभव झाला, कुणी कोणाला मदत नाही केली, काय त्यांच्यामध्ये चुकलं, काय झालं, काय कम्युनिकेशन कमी पडलं का, कुणी कोणाला मदत नाही केली का, कुणी कोणाला मदत केली, सगळं आपण बघायचं आहे. ओके, आणि हे कळलं पाहिजे बाबा हे शिंदे भोसले होळकर हे कुठल्या युद्धाच्या रिलेटेड आहे, म्हणजे पहिल्या का दुसऱ्या का तिसऱ्या, हे पण कळलं पाहिजे. म्हणजे काय होतं, क्लिक होतं, पहिलं दुसरं तिसरं. ओके, आणि ते असं होऊ नये की हे वाचायलो पण मला हे कळलं झालंय सर की शिंदे भोसले होळकरांचा इंग्रजांकडून पराभव झालाय, पण ते कुठल्या युद्धात झालाय सर, मला कळतच नाहीये. हे चुकायचं नाही, हे खूप पहिल्यांदा महत्वाचं आहे. ओके, मग तुम्ही ते कशामुळे पराभव झाला हे नंतर जरी समजून घेतलं तरी देखील काही वाद नाही त्याच्यामध्ये. ओके, चला पुढे बघूयात आपण. दुसरा बाजीराव पेशवा, त्याच्या रिलेटेड लोकहितवादी, मी तुम्हाला नाव सांगितलंय, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ओके, परत आलं बघा इकडं, महात्मा फुले यांनी कशा रिलेटेड हे टीका केली काय. ओके, आणि नावी जोशी पुणे शहराचे वर्णन हे त्यांचं ग्रंथ आहे, ते मी तुम्हाला सांगितले कशा रिलेटेड काय बोलले ते पण. आता महत्वाचा मुद्दा आहे, तिसरे इंग्रज आणि मराठा युद्ध कोणत्या कालावधीत झाले, 1817 आणि 1818. आणि याच्यामध्ये 1818ला पेशवाईचा अस्त झाला, पेशवाई संपली, ते पण आहे. मग याच्यात कुठले कुठले नाव आहेत, काय आहेत, हे आपल्या नावं पण लक्षात ठेवायची आहेत. ओके, ज्याच्या एक्झामच्या रिलेटेड ज्यावेळी प्रश्न विचारले जातील त्यावेळी याच्यावरती प्रश्न येतात. ओके, नावही विचारले जातात. पंढरपूरचा करार कशा रिलेटेड कुठल्या याच्यात लादला गेला, काय घेतला, हे आपल्याला बघायचं आहे. ओके, 1912 मध्ये ते बोलतायत. ओके, त्यामुळे बघायचंय. पेशवा बडोदे गायकवाड नेमकं प्रकरण खंड्यांचं प्रकरण काय उद्भवलं, कशामुळे काय काय झालंय हे पूर्णपणे बघायचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. काही नावं पण आहेत, कुणी कुणाला कुठं पाठवलं, काय कसा खून झाला. ओके, ते पूर्ण गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. पर्वती टेकडीवरून कोण बघू लागलं भाऊ. ओके, हे पण एक महत्वाचा इंटरेस्टिंग भाग आहे. वाचत असताना इंटरेस्टिंग थोडंसं इमॅजिन करायचं. पर्वती टेकडी माहित नसेल, बऱ्याच जणांना पुण्यातला माहित आहे. ओके, पर्वती टेकडी.
गेलं नसेल तर जाऊन या, पुण्यात असाल तर रविवारी जाऊन या पर्वती टेकडीवरती, तिथे जाऊन हे वाचा, भारी वाटेल तुम्हाला. ओके, चला चला बाकी काय. 1 जानेवारी 1818 इंग्रज सैन्य व मराठा सैन्य त्यांच्यात पुण्याजवळ भीमा कोरेगाव येथे काय झालं, लढाई झाली आणि इथे ब्रिटिश जिंकले आणि बाकी पराभव झाले. ओके, त्या काळच्या मराठ्याचा पराभव झाला. ओके, मग याच्यामध्ये ब्रिटिशमध्ये कोण कोण होतं, 500 महार ब्रिटिशांच्या बाजूने लढले होते. तो युद्ध आपण वाटलं त्याच्यावरती भीमा कोरेगाव रिलेटेड वेगळा व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू. ओके, त्या पद्धतीने पेशव्यांचा पराभव झाला त्यावेळेस. ओके, चला ओके जमलं. हा, बाकी हे दत्तपुत्र वगैरे वगैरे हे पूर्ण मान्यता नव्हती, हे पूर्ण एकदा वाचून घ्यायचंय. दत्तपुत्र कोणी दत्तक घ्यायचं, कोणाचा खालसा वगैरे ते आपण पुढे बघूयात. तात्पुरतं एक ओळख म्हणून तुम्ही एकदा वाचून घ्यायचे आहे. ओके, चला बाकी काय. ओके, ह्या 1818 नंतर 1819 नंतर फारसा ब्रिटिशांना विरोध नाही झाला, म्हणजे नंतर झाला पुढे पुढे, पण त्या लगे काळानंतर झालेलं नाही, कारण की त्यांनी या सुधारणा केल्या किंवा काही निर्णय घेतले. हे निर्णयावरती पण प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो, त्याच्यामुळे हे पण चांगले तुम्ही निर्णय वाचू शकता. ओके, तर आपण बघूयात आता 45 मिनिट जवळपास झालेले आहेत. पुढे 2 गोष्टी आपल्याला इथं बघायच्यात. ओके, याच्यावरती वाटलं तुम्ही लेक्चरही वेगळं टाकेल की छत्रपती प्रतापसिंह साताऱ्याचे राज्य, त्या साताराच्या राज्यातले छत्रपती प्रतापसिंह जे 1808 आणि 1839 मध्ये ते गादीवरती होते. त्यांच्यानंतर त्यांचाच भाऊ छत्रपती आप्पासाहेब 1839 ते 1848 या काळात होते. तर त्या काळात त्यांना जे काही प्रश्न विचारले गेले, आता एल्फिस्टन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर ते कुठल्या काळात होते याच्यावरती प्रश्न आलाय, त्यांच्यावरती पण वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. ओके, ते आहे. त्याच्यानंतर प्रतापसिंहांना छत्रपती पद मिळालं, मग ते नेमकं कसं गेलं, काय गेलं, त्यांच्या भावाला किंवा याला कशामुळे हे केलं. ओके, इंग्रजांना साताऱ्याची गादी का ठेवायची होती, बाकीचं त्यांनी सगळं खालसा केलं होतं, काही प्रमाणात ते का ठेवायचं होतं, सगळ्या भानगडी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्यावरती प्रश्न विचारतो. एकदा तुम्ही चांगले वाचून घेणं हे गरजेचं आहे. ओके, कोणी काय कटकारस्थान केलं, काय झालं, पूर्ण आप्पासाहेबाचा मृत्यू कधी झाला. ओके, त्याच्यानंतर रंगो बापूजी गुप्ते जे प्रतापसिंह राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे काय होते रे, प्रमुख होते, प्रमुख सल्लागार होते. ओके, यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे रंगो बापूजी गुप्ते, छत्रपती प्रतापसिंह आणि छत्रपती आप्पासाहेब हे 3 नावं लक्षात ठेवा. आता रंगो बापूजी यांच्यावरती प्रश्न भरपूर वेळा एम्पसीने विचारलाय की ते एक देशभक्त होते, स्वामिनिष्ठ होते, कर्तृत्वशाली होते, बंडखोर व्यक्तिमत्व होते व ते पेशवाईमध्ये असताना इंग्रजांच्या चाकरीत होते. ह्या लाईन माहिती आहेत किंवा ह्या लाईन टाकल्या की खालीलपैकी व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न आलाय तर आपलं डोकं जागेवरती पाहिजे. आपण नुसतं वाचायला हा मस्त वाटायला, हा वाचलं माहितच नाही तुला ह्या सगळ्या लाईनवरती प्रश्न आलेला आहे किंवा येऊन पण जाऊ शकतो. याच्यावरती प्रश्न आलेलाच आहे की छत्रपती प्रतापसिंहाचे प्रमुख सल्लागार कोण होते, मग ते इंग्लंडला कशामुळे गेले. ओके, छत्रपती प्रतापसिंहावरती यांच्यावरती अन्याय झाला, त्यांची गादी दुसऱ्या भावाला दिली, अन्याय दूर करण्यासाठी म्हणून ते गेले. ओके, प्रतापसिंह जे राजे आहेत त्यांच्या मृत्यूच्या 9 दिवस आधी ते भारतात आले. प्रतापसिंह काय म्हटले, जिंकूनच ये बापा, हरून येऊ नको. पण ते आधी आले, त्याचा पराभव वगैरे झाला, त्या गोष्टी झाल्या, पराभूत होऊन पण आले. ओके, मृत्यूच्या आधी 9 दिवस आले, त्या पद्धतीने ते आहे. ओके, म्हणजे हा पूर्ण जो कन्सेप्ट आहे आपल्याला पूर्ण 2दा-3दा वाचायचा आहे. ते कुठल्या मार्गी इंग्लंडला गेले हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे एकदम प्रॉम्प्ट पद्धतीनं 5 ते 6 वेळा वाचत असताना छत्रपती प्रतापसिंह यांच्यावरती स्वतःला शिकवायचं, छत्रपती आप्पासाहेब त्यांच्याबद्दल पण स्वतःला सांगायचं आणि रंगो बापूजी गुप्ते यांच्याबद्दल स्वतःला सांगायचं. आणि त्या 3 गोष्टीवरती एमपीएससीने प्रश्न भरपूर वेळा विचारलेत, ते प्रश्न पण एकदा वाचायचे. याच्यात ऍडिशन असेल तर अजून आपण लेक्चर नंतर टाकूच, काहीच वाद नाही त्याच्यामध्ये. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. आणि पुढे हे जे आहे रंगो बापूजी गुप्ते यांची कामगिरी 1857च्या उठावात पण आहे, त्यावेळी पण आपल्याला ते बघायचंय. म्हणजे तुम्हाला आता पण हे नाव कळतंय, 1857च्या उठावाही हे नाव येईल, म्हणजे तुम्हाला कळेल की इथे पण प्रश्न विचारला गेलेला आहे रंगो बापूजी गुप्ते यांच्यावरती. 1857च्या उठावात पण त्यांचं कार्य आहे, तिथे पण प्रश्न विचारला जाईल. याच पुस्तकात प्रकरण 5क मध्ये ते दिलेलं आहे, त्यावेळेस ते आपण पूर्ण वाचू. ओके, आता जे मी सांगतोय की भारताचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक बघितलाय की 19व्या शतकाच्या प्रारंभ काळातील महाराष्ट्राची सामाजिक, धार्मिक, ओके आणि राजकीय स्थिती आपण बघितलेली आहे. ओके, सामाजिक, धार्मिक, राजकीय स्थिती आपण चांगल्या रीतीने बघितलेली आहे. अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील की अजून दुसऱ्या टॉपिकवरती प्रश्न काही व्हिडिओ टाका, तर दुसऱ्या या पुस्तकात कसं वाचायचंय याच्यावरती व्हिडिओ टाका. तशी काय मागणी असेल तर खाली कमेंट सेक्शन कमेंट आहेच. आपलं चॅनल लाईक, शेअर, इतर जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा
आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चरसह परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.